बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 21 दिवसानंतर सुद्धा मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला अटक करण्यात आलेली नाहीये किंवा तो अजूनही फरार आहे। दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित किंवा त्यांचे समर्थक असलेल्या अनेक लोकांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते बंदुकीतून गन फायर करताना दिसत आहेत किंवा त्यांच्या कमरेला बंदूक आहे आणि त्या माध्यमातून ते इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियासाठी रील बनवत असल्याचं पाहायला मिळतंय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबद्दलचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सुद्धा सोशल मीडियावरती पोस्ट केले। त्यानंतर पोलिसांनी अशा लोकांवरती गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक सुद्धा केलेली आहे। त्यामध्ये निखिल फड असेल किंवा कैलास फड असतील, या दोन आरोपींवरती कारवाई झालेली आहे आणि या सगळ्या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाचे दोन निर्णय घेतलेले आहे। हे दोन निर्णय कशा संदर्भात आहेत तर संतोष देशमुख यांचा खून व अपहरणाची एक केस जी आहे त्यामधल्या फरार जे आरोपी आहेत तीन, म्हणजे जो आरोपी मुख्य सुदर्शन घुले अजूनही फरार आहे, त्याच्या सोबतचे जे दोन आरोपी आहे यांच्या नावावर असलेल्या संपत्तीवरती सरकारकडून टाच आणली जाणार आहे, म्हणजे त्यांची संपत्ती जप्त होणार आहे। हा झाला एक भाग। दुसरा भाग, ज्या लोकांकडे बंदुकी आहेत, बंदुकी त्यांनी भिरकावल्या, बंदुकी त्यांनी गन फायर केली किंवा बंदुकीचं सोशल मीडियावरती प्रदर्शन केलं, अशा सर्व लोकांचे बंदुकीचे परवाने किंवा पिस्तुलाचे परवाने हे जप्त केले जाणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ज्या लोकांना पिस्तुलाचा परवाना मिळालेला आहे त्यामध्ये 250 पेक्षा जास्त लोकांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे। या सगळ्या लोकांबद्दलची सुनावणी ही बुधवारपासून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये होणार आहे आणि त्याच्या छाननीनंतर किंवा तपशिलानंतर याबद्दलचे परवाने हे रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। आता याच्यातले तपशील आपण व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत। पहिला निर्णय जो देवेंद्र फडणवीस यांनी घेतला की संतोष देशमुख यांचा खून व अपहरण या दोन केसमध्ये जे लोक आरोपी फरार आहेत त्यांची संपत्तीवरती टाच आणायची किंवा त्यांची संपत्ती जप्त करायची। तर आतापर्यंत एकूण 7 आरोपी संतोष देशमुख यांच्या अपहरण व खुनाच्या प्रकरणामध्ये नामजद आहेत किंवा त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये प्रतीक घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे आणि केदार या 4 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहे, त्यांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। तर मुख्य आरोपी जो आहे सुदर्शन घुले, अशोक घुले आणि सुधीर सांगळे हे 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। बीड स्थानिक पोलीस असतील किंवा सीबीआयची विशेष पथक असेल, या दोन्ही यंत्रणांकडून या आरोपींचा शोध घेतला जातोय। त्यांच्या मागावरती पोलीस आहे, परंतु ते तीनही आरोपी अद्याप कुठे आहे याचा छडा कुणालाच लागलेला नाहीये। त्यामुळे आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांच्या नावावर असलेली जी संपत्ती आहे, वैयक्तिक संपत्ती आहे, ती संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। त्यामुळे आता तरी 21 दिवसानंतर सुद्धा आरोपींना अटका होणार का? कारण ह्याच मुद्द्यावरून सरकारची सुद्धा अडचण होते। बीडमध्ये जो मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये विरोधी पक्षाचे आमदार किंवा सत्ताधारी पक्षाचे प्रकाश सोळुंके किंवा सुरेश धस या सगळ्या आमदारांनी एकत्र येऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती। कारण काय तर घटनेच्या 20 दिवसानंतर सुद्धा मुख्य आरोपीला अटक होत नाही। त्याचबरोबर ज्या अपहरणाच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती आवादा कंपनीने दिलेल्या तक्रारीवरून जो गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यांच्यावरही कारवाई झाली नाही किंवा त्यांना अटक झाली नाही, हा मुद्दा महत्त्वाचा होता विरोधकांचा। पण जे फरार आरोपी आहेत त्यांच्या संपत्तीवरती टाच आणली जाणार आहे, त्यांची संपत्ती जप्त केली जाणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव सुदर्शन घुले याचं आहे। आता दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की ज्या लोकांनी बंदुकीचं प्रदर्शन केलं, सोशल मीडियावरती रील्स टाकल्या, त्यांच्यावरती जी कारवाई झाली त्यामुळं बीडमध्ये ज्या लोकांनी 1281 लोकांनी बीडमध्ये पिस्तुलाचा परवाना घेतलेला आहे, ह्यावरून सुद्धा टीका झालेली होती की मराठवाड्यातले जे 8 जिल्हे आहेत किंवा राज्यातले अनेक जिल्हे आहेत या जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पिस्तुलाचे परवाने कसे देण्यात आले, हा सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता। तर आता 1281 पिस्तुलांच्या परवान्यांपैकी 255 लोक असे आहेत ज्यांना पिस्तुलाचा परवाना मिळाला आणि त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। म्हणजे बुधवारपासूनच आता म्हणजेच नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे जानेवारी 1 पासून जिल्हाधिकारी तिथे सुनावण्या घेणार आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये आणि याची छाननी केल्यानंतर ज्या लोकांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत किंवा या गुन्ह्याशी संबंधित जे लोक आहेत त्यांच्या पिस्तुलाचे परवाने रद्द करण्यात येणार आहे। हा सुद्धा निर्णय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। आता सुरुवातीला जो मुद्दा मी मांडला की आरोपींची संपत्ती जप्त होणार, सत्ताधारी आमदार असतील किंवा विरोधक आमदार असतील यांचा सगळ्यांचा रोख हा वाल्मिक कराड यांच्याकडे आहे। कारण वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू किंवा निकटवर्तीय मानले जातात। पण संतोष देशमुख खून व अपहरण या दोन्ही केसमध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाहीये। मसाजोगची जी स्थानिक तिथे जी कंपनी पवनचक्कीचं काम करते, आवादा कंपनीच्या तक्रारीवरून त्यांच्यावरती एक्स्टॉर्शनचा म्हणजेच खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे, अपहरणाचा नाही।
त्यामुळे वाल्मिक कराड यांची संपत्ती जप्त होणार नाही याच्याबद्दलची स्पष्टता अजून आलेली नाहीये। विरोधकांची किंवा सत्ताधारी आमदारांची विशेषतः सुरेश धस यांची सुद्धा ही मागणी आहे की संतोष देशमुख प्रकरणामध्ये आणि जो खंडणीचा गुन्हा वाल्मिक कराड यांच्यावरती झाला त्यांना इंटरलिंक करण्यात यावं, त्यांना सहआरोपी किंवा त्यांची सुद्धा तपासणी त्यामध्ये चौकशी करण्यात यावी असं म्हणणं सुरेश धस यांचं आहे। आतापर्यंत पोलिसांनी काय केलं तर ज्यावेळेला ही घटना घडलेली होती त्यानंतर घटनेच्या नंतरच सुरेश धसांनी विधानसभेच्या पटलावरती पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं। असाच काहीसा सूर हा विरोधी पक्षांच्या आमदारांचा सुद्धा होता आणि या सगळ्या विधानसभेमध्ये झालेल्या चर्चेची दखल घेऊन तिथले जे PSI प्रशांत महाजन होते ज्यांच्या भूमिकेवरती अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होतं त्यांना गृहमंत्र्यांनी सक्तीच्या रजेवर पाठवलं आणि जे अत्यंत वादग्रस्त अधिकारी आहेत ज्यांची कारकीर्द बीडच्या जिल्ह्यामध्ये त्यांनी जे काम केलं त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं त्यांच्या भूमिकेवरती ते PSI राजेश पाटील यांचं निलंबन करण्यात आलेलं होतं। देवेंद्र फडणवीसांनी तसा निर्णय घेतलेला होता। आता CBI आणि बीड पोलीस सध्याच्या घडीला बीडमध्ये काय करत आहे तर CBIच्या एका विशेष पथकाने आरोपी जे अटकेत आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या आणि अपहरण प्रकरणामध्ये त्यांची भेट घेतली, त्यांची चौकशी केली आणि त्यांच्या बोलण्यातून अजून काही धागेदोरे मिळतात का ह्याची सुद्धा तपासणी केलेली आहे। आणि दुसरीकडे वाल्मिक कराड याच्या पत्नीची सुद्धा चौकशी CBIच्या विशेष पथकाने घेतलेली आहे। संभाजीनगरचे माजी पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांना सुद्धा बीडचे आता अधीक्षकपद जे आहे ते देण्यात आलेलं आहे। ते आता या केसमध्ये विशेष लक्ष ठेवून आहेत आणि 3 पोलिसांच्या टीम तयार करण्यात आलेल्या आहे की जर आरोपींचा कुठेही सुगावा लागला तर त्या आरोपींच्या तिथल्या तिथे मुसक्या आवळण्यात येतील यासाठी 3 पथकं हे वेगवेगळ्या मार्गावरती आहे। बीडमधल्या प्रत्येक संशयास्पद घटनेवरती CBIचं किंवा बीडमधल्या पोलिसांचं विशेष लक्ष आहे। सुदर्शन घुले, अशोक घुले आणि सुधीर सांगळे हे जे 3 आरोपी अद्याप फरार आहे ज्यामध्ये मुख्य आरोपी सुदर्शन घुले याचा सुद्धा समावेश आहे। त्यामुळे आता या आरोपींना अटक कधी होणार हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाहीये, परंतु संतोष देशमुख यांचं अपहरण खून करणारे जे लोक 3 अद्यापही फरार आहेत त्या सगळ्या लोकांच्या वैयक्तिक संपत्तीवरती मात्र टाच येणार आहे आणि जे लोक सोशल मीडियावरती आणि प्रामुख्याने इंस्टाग्रामवरती म्हणजे निखिल फड असतील किंवा कैलास फड असतील अशा लोकांकडे ज्या बंदुकी सापडल्या होत्या की त्यांनी बंदुकीचं प्रदर्शन केलेलं होतं या सगळ्या लोकांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत छाननी करून त्यांच्या बंदुकीचे परवाने म्हणजे लायसन रद्द करण्यात येणार आहे। या 2 घटनांवरती बीडच्या हत्येवरती आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कारवाईबद्दल किंवा घेतलेल्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।